मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतुकीची कोंडी झाली आहे। लोणेरेमध्ये वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत। रात्रीपासून महामार्गावर कोकणामध्ये जाणाऱ्या वाहनांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि त्यामध्ये महामार्गावर सुरू असलेल्या कामांमुळे ही वाहतुकीची कोंडी आणखीच वाढत चालली आहे। या वाहतूक कोंडीमध्ये गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणारे चाकरमानी अडकलेले आहेत। दोन्ही लेनवर वाहनं आलेली आहेत, त्यामुळे महामार्ग जाम झालेला आहे। गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात निघालेले आहेत आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी आता आपण माणगावजवळ तळेगाव या ठिकाणी आहोत। या ठिकाणी आपण बघतोय लांब लचक रांगा लागलेल्या आहेत। आपली नजर पोहोचत नाही तोपर्यंत ही वाहनांची रांग लागलेला आपल्याला पाहायला मिळतात। रात्रीपासून गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात जायला निघाले आणि त्यामुळे महामार्गावरती वाहनांची संख्या प्रचंड वाढलेली आहे। एस टी बसेससुद्धा ज्या संपामुळे सुटल्या नव्हत्या त्यासुद्धा रात्रीपासून सुटायला सुरुवात झाली आणि त्यामुळे वाहनांची संख्या प्रचंड वाढलेली आहे आणि या वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतं। यंदा पाहिलं तर बऱ्यापैकी महामार्गाची अवस्था सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीनं करण्यात आला होता। मात्र काही ठिकाणी जी रस्त्याची कामं चालू आहेत, उड्डाणपुलांची कामं चालू आहेत आणि त्याचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना बसतो आहे। लोणेरे इथून 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती लोणेरेच्या जवळ आपण जर पाहिलं तर उड्डाणपुलाचं काम सुरू आहे आणि त्यामुळे या ठिकाणी सर्व्हिस रोडवरून वाहतूक केली जाते दोन्ही बाजूची। मात्र कोकणात जाणारे जे प्रवासी आहेत त्यांची वाहनांची संख्या वाढल्याने मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरून सुद्धा प्रवासी आपली वाहनं टाकत आहेत आणि त्याचा फटका जो आहे तो दोन्ही बाजूची वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे। अतिशय संथ गतीने वाहनं पुढे सरकताना दिसत आहेत। मात्र ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न होत असले तरी पोलिसांची संख्या जी आहे ती कमी पडते, वाहनांची संख्या मोठी आहे आणि त्यामुळे या वाहतूक कोंडीतून या प्रवाशांची आणि चाकरमानींची सुटका कधी होणार हाच खरा प्रश्न आहे। प्रफुल्ल पवार, झी 24 तास, रायगड।